पुढच्या बातमीकडे परळीतील आणखी एक कुख्यात गुंड गोट्या गीतेचा रिव्हॉल्वर दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत तो दहशत पसरवताना दिसून येत आहे। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर गोट्या गीतेचा वापर वाढलाय। त्याच्यावर हत्या, चोरी, घरफोडी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गोट्या गीतेची टोळी ही वाल्मिक कराडच्या घुले टोळीप्रमाणेच एक दुसरी टोळी असल्याचं बोललं जात आहे। बीड पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्रेकनंतर स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। राजकोट मालवण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालंय। सुशोभीकरणाचं काम देखील अंतिम टप्प्यात आलं असून 11 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी ते दुपारच्या सत्रात छत्रपतींचं दर्शन घेणार आहेत। यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी। पाहूयात। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। 11 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत छत्रपतींच्या या तलवारधारी 83 फुटी पुतळ्याचं दर्शन घेणार आहेत। याचाच मी आढावा या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो। आपण या दृश्यांमध्ये पाहताय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो या ठिकाणी त्याची रंगरंगोटी डागडुजी केली जात आहे आणि सुशोभीकरणाचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये जे आहे ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर मंत्री जे आहेत तेही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फुटी तलवारधारी जो पुतळा आहे तो या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत तेही गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो सर्वसामान्यांना पाहण्यासाठी जो आहे तो खुला होणार आहे। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, मालवण, सिंधुदुर्ग। पुढच्या बातमीकडे परळीतील आणखी एक कुख्यात गुंड गोट्या गीतेचा रिव्हॉल्वर दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत तो दहशत पसरवताना दिसून येत आहे। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर गोट्या गीतेचा वापर वाढलाय। त्याच्यावर हत्या, चोरी, घरफोडी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गोट्या गीतेची टोळी ही वाल्मिक कराडच्या घुले टोळीप्रमाणेच एक दुसरी टोळी असल्याचं बोललं जात आहे। बीड पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय। निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली। दरम्यान 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे। वर्ष 2027 ते 2028 मध्ये 12वीची नवीन अभ्यासक्रम येणार आहे। शिक्षण मंडळाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली। तर वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात गारपीट झाली आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर, रेहकी, सुरगाव इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीने नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी या पिकांना मोठा फटका बसला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यामध्ये उन्हाळी पिकासह काही बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर या शिवारामध्ये आहे, ज्या शिवारामधील
एका शेतकऱ्याचं जे पपई पीक आहे, या पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 5 ते 6 फुटाचे जे हे पपईचे झाडं आहेत आणि त्याला बहर सुद्धा आलेला आहे. काही दिवसातच याला फळधारणा झाली असती. मात्र अजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास अर्धा ते पाऊण तास गारपीट झालं. त्यामुळे या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण जर बघितलं तर हे याचे जे पानं आहेत, हे मोठ्या प्रमाणात फाटल्या गेलेले आहे. जे फुल आले होते, फळ आले होते ते जे गारपीट आहे, या गारपिटीमुळे खाली पडल्या गेले. काहींना मार लागला. त्यामुळे हे पीक आता येणं शक्य नाही. ज्या ठिकाणी मल्चिंग केलं होतं, ते मल्चिंगचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इतकंच नाही तर जे भाजीपाला आहे, केळी पीक आहे, तीळ पीक आहे, या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सेलू तालुक्याला या गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे. काल हिंगणघाट तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला होता. तिथे सुद्धा काही ठिकाणी फटका बसलेला आहे. एकंदरीतच हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांना सरकारने काय आर्थिक मदत देऊन त्यांचं सहकार्य करावं अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे. नरेंद्र मोते, न्यूज 18 लोकमत, गोंदापूर, वर्धा. पाहुयात पुढची बातमी. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय. 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय. निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली. दरम्यान 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. वर्ष 2027 ते 2028 मध्ये 12वीची नवीन अभ्यासक्रम येणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली.